खूप दिवसापासून धनुची पोलीस कार आहे ना मी गॅलरीमध्ये ठेवून दिली होती, कारण तो घरामध्ये खेळतसुद्धा नव्हता आणि उगीच पसारा व्हायचा म्हणून. त्याच उलट आज जेव्हा मी गॅलरी क्लीन करायला काढली ना, त्यावेळेस मला असं वाटलं की गॅलरीमध्ये पसारा नको, म्हणून मी तिला घरामध्ये आणली. आणि असंही धनुची तब्येत खराब आहे, थोडंफार गाडीसोबत खेळेल म्हणून मग मी ती हॉलमध्येच ठेवून दिली. स्कूलमधून आल्यानंतर लगेच त्यानं खेळायला सुरुवात केली, एवढा त्याला आनंद झाला होता. हे गहू निवडणं माझ्यासाठी एवढा मोठा टास्क आहे ना, म्हणजे सांगायलाच नको. चांगल्या गव्हांपेक्षा खराब गहू याच्यामध्ये जास्त झालेत आणि ते वैताग येतो मला, म्हणजे असं निवडायचं वगैरे म्हणलं की. तसंच 1.5-2 तास घालवले आणि ते गहू क्लीन करून घेतले. आणि जेव्हा मी गहू निवडत होते ना, त्याच वेळेस माझ्या मनामध्ये सतत येत होतं की धनुला डोसा खायचा आहे म्हणून. त्याने मागच्या 2 दिवसात माझ्याकडे हट्ट केला होता, मम्मा मला डोसा खायचा आहे म्हणून. त्याच वेळेस हे बोलले होते की मी बाहेरचे पीठ आणून देतो, तू बनव. पण माझ्या मनामध्ये विचार आला की गावाकडून मी एवढं रेशनचे तांदूळ घेऊन आली, मग ते काय करायचं. मग आज आठवणीने उठले पटकन आणि तांदूळ आणि डाळ एकत्रच भिजवून घेतली आणि हे काम सोपं पडतं माझ्यासाठी. मन कठोर करून ना मी ह्यांच्याकडे हट्ट केला होता की मला कढया पाहिजेत म्हणजे पाहिजेतच, कारण एकही कढई आत्ता माझ्याकडे चालूला चांगली नाही आहे. आणि त्यावेळेस मग 2,500 मला खूप जास्त कमी वाटले किंवा योग्य वाटले, म्हणून मी त्यांना म्हटलं की नाही तुम्ही घेऊनच टाका म्हणून. जेव्हा हे मला रिसीव झाले ना, त्यावेळेस मला इतकं असं आतून कसं तरी होते ना की आपण एवढे पैसे घालवलेत, हे चांगलं लागेल की नाही. असं तर 1 वर्षाची वॉरंटी आहे ह्याला, पण तरी पण मनच मानायला तयार नाही आहे. बघू आता काय काय सांगते मन, त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. आज संध्याकाळी मला ना सँडविच बनवायचे होते, कारण धनुषचा तोही हट्ट होता. म्हणजे मुलं आजारी असले ना की त्यांचं मग हे असं असतं की मला नाही हे पाहिजे किंवा ते पाहिजे, आणि करून देणं आपलं कामच आहे. म्हणून मी ते सँडविच बनवायला घेतलं होतं. ह्या चॉपरचा जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल ना, तर कमेंटमध्ये लिंक किंवा PP टाईप करा. सकाळच्या घाई गडबडीमध्ये एकदम हेल्पफुल आहे हा चॉपर. अशा पद्धतीने साधे सिंपल पद्धतीने मी सँडविचेस बनवून घेतले आणि खूप टेस्टीसुद्धा झाले होते. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपण भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.